मन कायम स्वच्छ असावं. कुणाबद्दलही मनात जास्त वेळ राग, द्वेष, ईर्ष्या राहिली की आपोआप विचारांची दिशा आणि गती बिघडते. चुकते ती बिघडली की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून जातं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो. चांगले करूनही जर काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्याइतपत त्यांची पात्रता नसेल. एकच आयुष्य आहे, मेल्यावर काय होते माहीत नाही. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम. जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखे जगू नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. गेल्यानंतर फक्त आठवणीशिवाय काही नाही. माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पनेमागे धावतो. विशिष्ट प्रकारेच आनंद मिळायला हवा हा अट्टहासच खरं तर दुःखाचं कारण बनतो. दरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर, घड्याळ म्हणते काळाची पावले ओळख, खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव, दुनियेचे भान ठेव, देवारा म्हणतो पावित्र्य ठेव, मांगल्य जप, छत म्हणते उच्च विचार ठेव, उच्च आकांक्षा ठेव, पण जमीन म्हणते पाऊल मात्र माझ्यावरच राहू देत. आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे आणि मित्र म्हणजे लाटा आहेत. समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी रहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो, त्यापासून सावध रहा. हवेत ऑक्सिजन असतोच, पण माशाला पाण्यातलाच ऑक्सिजन हवा असतो. आपल्या सर्वांचं अगदी तसंच आहे. कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच, पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते. झुका इतकंच की जितकी जरुरी आहे. कारण विनाकारण झुकण्याने आपली किंमत कमी होते आणि समोरच्याचा अहंकार वाढतो. जसं गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि जरुरीपेक्षा जास्त दिलेली किंमत पचनी पडत नसते. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. कधीकधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षणे आहेत. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात. कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो. सुखी जीवन जगायचं असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत. दुसऱ्यांची परिस्थिती पाहून घेतलेले निर्णय कधीही दुःखच देतात.
आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते. ज्यांना कोणाला जिंकायचं असतं ते कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी तयारी करत नसतात. त्यांना तर फक्त त्यांनी केलेल्या नियोजनात यशस्वी व्हायचं असतं. भजनात सुरपेटी एकटी असून चालत नाही, त्याला जोड टाळ मृदुंगांची लागते. तसेच आपण जीवनात एकटे असून चालत नाही. आपल्याला जीवन प्रवास चांगला होण्यासाठी चांगल्या मित्रांची व प्रेमळ कुटुंबाची साथ आवश्यक असते. स्वभाव हा कोकणच्या हापूस आंब्यासारखा पाहिजे. तो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीत सुद्धा देतो. श्रीमंती ही वाऱ्यावर ओढून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता, चारित्र्य आणि माणुसकी. म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा. तीच आपली खरी संपत्ती आहे. कुणाविषयी जास्त विचार करू नका, कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे.